युवकांचा मोठा वर्ग हा शेतीकडे वळत आहे. शेतीला जे पूरक व्यवसाय आहेत, मग अंडी असतील, चिकन व्यवसाय असतील, रेशीम उद्योग असतील, अशा खूप साऱ्या, हे तर आपल्याला फक्त बोटावर मोजण्या इतके माहीत आहेत. पण याच्यापेक्षाही वेगवेगळ्या आपण प्रयोगशाळा काढून शेतीमध्ये एक वेगळी उत्क्रांती घडवू शकतोय आणि ती ताकद ह्या सर्व नेत्यांच्यामध्ये आहे. तर माझी एक अशी त्यांच्याकडे विनंती आहे की तुम्ही प्रत्येक गावामध्ये एक शेतीसाठी एक कार्यशाळा ची नेमणूक करा, जेणेकरून शेतकऱ्यांनाही समजेल की बाहेर काय चालू आहे, बाहेर कुठल्या पिकाची मागणी आहे आणि ऊस आणि सोयाबीन ह्यापेक्षाही आपण वेगळ्या पद्धतीने पीक कसं घेऊ शकतो हे त्यांना कळेल. त्याच्यामुळं शेतीची ही अजून उत्क्रांती होईल आणि शेतकऱ्यांना खरोखर न्याय मिळेल. फक्त कर्जमाफी करून किंवा पावसाळा आला नुकसान भरपाई देऊन शेतकरी मोठा होणार नाही आहे. ही जी मेन गरज आहे, आपल्याला शेतकरी मुळापासून घडवायचं आहे. जे शाळेमध्ये शिकवलं जाते ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कसं करायचं आहे शेतीमध्ये, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्याही मुद्द्याला जर उचलून धरलं आता या नेत्यांनी, तर एक खूप चांगलं कार्य यांच्या मार्फत होण्यात येईल. त्यामुळे माझी अशी विनम्र विनंती आहे की तुम्ही शेतीलाही त्याच पद्धतीनं एक युवकांची एक एनर्जी आहे, जी शक्ती आहे ना, ती त्या क्षेत्राकडे वळवते, जेणेकरून सर्वांगीण विकास, शाश्वत विकास जो म्हणतोय तो होता येईल. जसं की आपण बघतोय वेगवेगळे एज्युकेशन झालेले आहेत, डिग्र्या आपल्याकडे पडून आहेत, पण स्किल नसल्यामुळं, आपल्याला काय करायचं आहे माहीत नसल्यामुळं शेतीही पडून आहे. पण आपण काय करतोय, शेती विकायची आणि ते पैसा दुसऱ्या कुठल्या उद्योगात घालायचा. पण शेती पण एक बेस्ट व्यवसाय बनू शकतो, जेणेकरून आपण जमिनीतून आपण लाखोंचं उत्पादन कसं घेऊ शकतोय याचाही खूप मोठा सहभाग आपल्याला युवकांचा यामध्ये झाला पाहिजे आणि युवकांची ताकद आपल्याला या दिशेने लावली पाहिजे.